आधी मनीषा वाघमारे, मग मनीषा मांढरे आणि आता मनीषा हवालदारला झाली अटक। नीट पेपर फुटी तिसऱ्या महिलेला झाली अटक। पुण्यातल्या फिजिक्सची शिक्षिका मनीषा हवालदार अटकेत का? नीट पेपर फुटीचं प्रकरण देशभर गाजतंय। सीबीआय आणि विशेष तपास पथकाचा तपास सुरू आहे। आता सीबीआयनं यात पुण्यातून एका महिला शिक्षिकेला अटक केली आहे। ही महिला देखील पेपर फुटीच्या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक करणाऱ्या मनीषा संजय हवालदार नावाच्या महिलेला सीबीआयनं अटक केली आहे। या प्रकरणातली ही 11वी अटक आहे। या कारवाईबाबतची माहिती सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयकडून देशभरात सखोल तपास सुरू आहे। यात सीबीआयनं एकूण 3 महिलांना अटक केली आहे। कात्रज परिसरात राहणाऱ्या मनीषा वाघमारेला सीबीआयनं आधी अटक केली। तिच्या चौकशीत पोलिसांना मनीषा मांढरेचं नाव मिळालं। मनीषा मांढरे ही मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवायची। ती एनटीए मध्ये तज्ञ म्हणून काम करत होती। आता या प्रकरणात सीबीआयला तिसरी महिला सापडली आहे, जिचं नाव आहे मनीषा संजय हवालदार। या मनीषानं नीट परीक्षेतले भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याची माहिती सीबीआय तपास पथकाला मिळाली। मनीषा हवालदार सध्या पुण्यातल्या सेठ हिरालाल सराफ प्रशाला इथं काम करत होती। एनटीएनं तिला पेपर प्रक्रियेसाठी तज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं। धक्कादायक बाब म्हणजे जून महिन्यातच मनीषा हवालदार ही शासकीय सेवेतून निवृत्त होणार होती। मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे एकमेकींना चांगल्या ओळखायच्या। त्यामुळे मनीषा हवालदारनं यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरे सोबत मिळून भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केल्याचं समोर आलंय। हे सर्व प्रश्न तपासण्यात आले आणि हेच लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये आढळल्यानं सीबीआय तपास पथकही चक्रावून गेलं। त्यानुसार कारवाई करत सीबीआयनं मनीषा हवालदार हिला अटक केली आहे। मनीषा हवालदार या पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या लक्ष्मी निवास सोसायटीमध्ये गेल्या 23 वर्षांपासून राहतात। इथं त्या पती आणि वडिलांसोबत राहतात। त्यांची दोन्ही मुलं सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत। शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास सीबीआयचं पथक त्यांच्या फ्लॅटवर दाखल झालं। तब्बल 7 तास चाललेल्या कसून चौकशी आणि झाडाझडतीनंतर सीबीआयनं त्यांच्या घरातून काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि वस्तू जप्त केल्या आणि त्यानंतर हवालदार यांना ताब्यात घेऊन अटक केली। मनीषा हवालदारच्या अटकेनंतर विद्याप्रसारणी सभेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेकडून त्यांना निलंबित करण्यात आल्याचं पत्रक काढण्यात आलंय। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलंय। MSc BEd फिजिक्स हा विषय शिकवण्याकरता त्यांची नियुक्ती आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाकडे झाली होती। 2024ला त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार अर्थातच सिनियरिटीनुसार मुख्याध्यापकपदी आम्ही 5वी ते 10वीचे वर्ग असणाऱ्या शाळेमध्ये अर्थातच शेठ हिरालाल सराफ प्रशालेमध्ये त्यांची नेमणूक केलेली होती आणि त्या ठिकाणी त्या गेली 2 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहेत। आता 2026 अर्थातच 30 जून 2026ला त्या सेवानिवृत्त होणार होत्या। या दरम्यानच्या काळामध्ये नोकरी लागल्यापासून आत्तापर्यंत त्यांच्या बाबतीतली कुठली तक्रार आमच्याकडं प्राप्त झाली ह्याचं मला आठवत नाही। कुणी पालकांनी म्हणा, विद्यार्थ्यांनी किंवा शासकीय यंत्रणेने कुणी त्यांच्यावर अशी तक्रार केली नाही आणि नीटशी त्या कधीपासून संबंधित आहेत हे मुळात आमच्या संस्थेला किंवा आमच्या मॅनेजमेंटला, शालेय प्रशासनाला अजिबात माहिती नाही। आम्ही या घटनेचा प्रथमतः निषेध करतो। निषेध करूनच आम्ही थांबत नाही, तर ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे, ही घटना निंदनीय आहे आणि म्हणून तात्काळ या श्रीमती मनीषा हवालदार यांना आम्ही सेवेतून कार्यमुक्त केले, म्हणजे त्यांना निलंबित केलेलं आहे आणि पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावरती एक समिती स्थापन केली आणि त्या समितीकडे कामकाज आम्ही सोपवलं आहे आणि मुळात सीबीआयने ज्यावेळेला अटक केली त्यावेळेला सीबीआयना पूर्णपणे आम्ही या प्रकरणामध्ये सहकार्य करणार आहोत। ज्या ज्या गोष्टी सीबीआयला लागतील किंवा शासकीय एजन्सीला लागतील त्या आम्ही देण्याचं काम आम्ही निश्चितच करू, कारण आम्ही एक शैक्षणिक संस्था चालवतो आणि शैक्षणिक संस्थेमध्ये गेल्या 100 वर्षामध्ये अशा प्रकारची एकही दुर्दैवी घटना आमच्या शिक्षकाकडनं, पालकांकडनं, विद्यार्थ्यांकडनं घडलेली नाही। त्यामुळे अतिशय मनाला वेदना देणारी ही घटना झाली असं आमचं प्रामाणिक मत आहे। दरम्यान नीट पेपर फुटीच्या या प्रकरणात अटक झालेल्या तिसऱ्या महिलेचं नावही मनीषाच असल्याचा योगायोग आहे। पेपर फुटीचं हे रॅकेट किती मोठं आहे याचा सीबीआयकडून तपास सुरू आहे। सीबीआयनं याआधी महाराष्ट्रातून शिवराज मोटेगावकर, PV कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे यांच्यासह दुसऱ्या राज्यातून दिनेश बिवाल, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, यश यादव यांना अटक केली आहे। यात आता पुण्याची फिजिक्सची शिक्षिका मनीषा हवालदारच्या अटकेनं एकूण आरोपींची संख्या 11 इतकी झाली आहे। या प्रकरणात सीबीआयनं केलेल्या छापेमारीत अनेक महत्त्वाची कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल फोन जप्त केलेत। या जप्त साहित्याचं सविस्तर विश्लेषण सुरू असून यातून धक्कादायक खुलासे होत असल्याचं समोर आलंय। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।